जानू मी लहान होतो, माझ्याकडून चुकून झालं ते. लहान चुकून झालं? माझ्या आजीच्या नाकावर सुद्धा तू तुझी दाबलीस जया. तुझ्यामुळे माझी आजी कोमल गेली आणि आता तर मला 100% खात्री आहे माझ्या वेंकी दादाला पण तूच विहिरीत ढकललं होतंस. मागच्या 15 वर्षात जो माणूस विहिरीत पडला नाही तो अचानक कसा काय त्या विहिरीत पडे? हा, लाज वाटते रे जयंत, मला तुझी लाज वाटते. तू माझा नवरा आहेस, मी कधीतरी तुझ्यावर प्रेम केलं हे जगालाच काय स्वतःला सांगायची लाज वाटते. खरं तर जयंत, मी तुला आता हे विचारायला हवं की तू अजून असं काय काय केलंयस ते मला माहित नाहीये. पण मी हे तुला विचारणार नाही. का माहितीये? सतीमा हिम्मत लागते, पण तू काय सांगशील ह्याला काही सीमाच नाही. तुझा हा मूर्खपणा मला सहन होईल का नाही? तुझा हा क्रूरपणा मला पचवता येईल का नाही? मला शंका वाटते, मला भीती वाटते, आणि भीतीपेक्षाही ना आश्चर्य वाटतं. कसलं माहितीये? तू माझी इतकी गळचेपी केली आहेस ना जयंत, की जर का मी आता तुझ्याकडे डिवोर्स मागितला तर तो तर तू मला देणार नाही. पण ती केस जिंकण्यासाठी सासवड मधला, पुण्यातला नाही भारतातला बेस्ट वकील आणशील. मी ती केस लढता लढता माझ्या घरच्यांचं दिवाळं निघेल आणि तुला पोलिसात दिलं तर पुन्हा ती केस दाबून कसा तरी बाहेर निघून येशील. मी शांता आजीसारखं कोणाच्या तरी नाकावर उशी दाबून त्यांना मारण्याचा प्रयत्न करशील. नाही, तुला राग खूप येतो ना, पण तो राग तू माझ्यावर तर काढू शकत नाहीस. मला नाही ना मारणार तू जयंत, कारण तुझं प्रेम आहे माझ्यावर. हो ना? प्रेम आहे ना तुझं माझ्यावर? जानू तू काय बोलतेस? हे काहीच खरं नाहीये जानू, काहीच खरं नाहीये. आवाज बंद. जयंत, मला माहितीये मी जे काही बोलतेय ना हे सगळं काही खरं आहे. आठव ना, आठव किती जणांना किती त्रास दिलायस ते. तुला कळतंय ना जयंती काय करतेय ते? तू जसं माझ्यावर अत्याचार करून प्रेम करायचास ना, खोटं खोटं पण खरं, सच ह्यातल्या प्रत्येक गोळीने मी तुला ठार मारतीये. खोटं खोटं पण मनातून खरं. का का अशा साध्या कुटुंबातल्या साध्या घरातल्या मुलीशी लग्न केलंस? जर का तुला तिची माणसंच सहन होणार नव्हती, सांग ना का? अरे आमच्या दारात साधं कुत्र जरी आलं ना तरी त्याला हाड बोलत नाही आम्ही, शेळी पोळी घालतो. आणि अशा मुलीवर तिच्याच नवऱ्यासमोर गन धरून उभं राहण्याची वेळ आणली आहेस तू. सांग ना, कुठून आणू मी ही हिंमत? कसा घेऊ मी तुझा जीव? कसं मारू मी तुला? कितीही मोठी चूक केली ना तरी त्यांना मोठ्या मनाने माफ करायचे संस्कार केलेत रे माझ्या आई बाबांनी माझ्यावर. सांग ना जयंत, कसा जीव घेऊ मी तुझा? कसं मारू मी तुला? सांग. नको घेऊ जीव जानू, प्लीज मला सोडून दे प्लीज. हेच तर जयंत, तेच सोडायचंच आहे मला तुला. पण कसं? असं बाळ गेलं जयंत, माझं बाळ गेलं. आपलं बाळ जानू. आपलं नाही, माझं. माझं बाळ, माझं बाळ गेलं ना, त्या दिवशी मला असं वाटलं की ते विनोद सारखी वेडी का नाही झाले. तिला तू आहेस हे समजलं तरी बंद झालं असतं. तेव्हा आजी सारखी कोमात का नाही गेले?
म्हणजे म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. अरे मूर्ख माणसा, तू निवडलेली मुलगी इतकीही कमकुवत नाहीये. ती स्वतःचा जीव देई किंवा इतकीही कोडगी नाहीये जी कुणाचा तरी जीव घेईल. आणि मोकळं तर तू मला करणार नाहीस, हो ना? सांग ना, कशी बाहेर पडू मी या सगळ्यातून? कशी सुटू मी या तिढ्यातून? सांग. जानू, माझी मरायची इच्छा नाहीये जय, पण त्याही पेक्षा माझी तुझ्यासोबत जगायची इच्छा नाही. तू मला दिलेल्या त्रासाची परतफेड आता फक्त एकाच गोष्टीने होऊ शकते, तुला तडफडायला भाग पाडून. तू नाही जगू शकत ना माझ्याशिवाय? नाही जानू, तू सोडून दुसरा कोण आहे माझा? अरे बघ, मी स्वतःमध्ये बदल घडवून आणेन, आय प्रॉमिस. मी सुधरेन. जानू प्लीज एक चान्स दे मला, प्लीज. मी कुणाचाही जीव नाही घेऊ शकत जय. तू म्हणतोयस ना तुला तुझ्या चुका मान्य आहेत? मग आता तूच ठरव काय करायचंय ते. नाही जानू प्लीज, माझा ऐक. जानू ऐक माझा. तो बघत असतो जयंत, तो योग्य तोच न्याय करतो. आपल्या बाबतीतही कर. पण तेव्हा मात्र आपण एकत्र नसू. तिथे भेटलास, पण आता पुन्हा कधीही कुठेही भेटूस. गुड बाय मिस्टर जयंत कानेटकर. गुड बाय. जानू, 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 जानू.